देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती असलेले मराठवाड्यातील एक बडे नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याचं कळतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी ठाकरे गटानं स्टार प्रचारकांची यादी सामनामधून प्रसिद्ध केली आहे। यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह 40 जणांची नावे आहेत। सुभाष देसाई, संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, भास्कर जाधव, अनिल देसाई, विनायक राऊत, अनिल परब, राजन विचारे आणि सुनील प्रभू तसंच आदेश बांदेकर आणि अंबादास दानवे यांचा देखील समावेश आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार यादी आज जाहीर करण्यात येणार आहे। शरद पवारांच्या वाट्याला महाविकास आघाडीमध्ये एकूण 10 जागा येण्याची शक्यता वर्तवली जाते। जयंत पाटील दुपारी पत्रकार परिषद घेणार असून माढा आणि साताऱ्यामध्ये कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले। ठाकरे गटाची दुसरी यादी आज जाहीर होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गट सर्वाधिक 22 जागा लढवणार असून उर्वरित 6 जागांची दुसरी यादी आज ठाकरे गट जाहीर करणार आहे। कल्याण आणि पालघरमध्ये ठाकरे कुणाला उमेदवारी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची रक्षा खडसेंविरोधात नाराजी कायम आहे। 2014 मध्ये आम्ही शिवसैनिकांनी खासदार रक्षा खडसे यांचं काम केलं, मात्र या खासदारांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं असं ते म्हटले। तसंच शरद पवारांना फसवण्याचं काम सुरू आहे असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका केली आहे। भाजप नेते रक्षा खडसे या पुन्हा एकदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असून भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन देखील त्यांच्या मदतीला धावून आलेत। तू चिंता करू नकोस, तुला माझ्या मतदारसंघातून मोठं लीड मिळवून देईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांना दिलाय। नवनीत राणा यांचा पराभव करत प्रहार जनशक्तीचा पहिला खासदार अमरावतीतूनच असेल। वेळ पडली तर महायुतीतून देखील बाहेर पडेल असा इशारा बच्चू कडू यांनी महायुतीला दिलाय। त्यामुळे आता बच्चू कडू काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मावळ विधानसभा क्षेत्रातील सकल मराठा समाजाची बैठक लोणावळ्यामध्ये पार पडली आहे। मावळ लोकसभाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आले आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतांवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाने 11 उमेदवार निवडलेले आहेत। जरांगे पाटील यांच्या आदेशानंतर बैठक घेत उमेदवारांची निवड करण्यात आली असून ही उमेदवारांची यादी जरांगे पाटलांकडे पाठवण्यात येणार आहे। जालना जिल्ह्यामध्ये अपक्ष उमेदवार द्यायचे की स्वतः निवडणूक लढवायची याबाबत जरांगे आज भूमिका स्पष्ट करणार आहेत। गावागावातला अहवाल आज जरांगे पाटलांपर्यंत पोहोचणार असून त्यानंतर ते भूमिका मांडणार आहेत। चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसंच तेली समाजाचे नेते प्रकाश देवतळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे पूर्व विदर्भात काँग्रेसला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय। मात्र प्रकाश देवतळे यांनी पक्ष सोडल्यानं प्रतिभा धानोरकर यांना फटका बसण्याची शक्यता आहे। विदर्भात उमेदवारी न दिल्यानं देवतळे यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंवर ज्योती वाघमारेंनी टीका केलेली आहे। जिवंत केदार दिघेंना स्वर्गीय करणाऱ्या अक्काबाई उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला स्वर्गीय केल्याशिवाय थांबतील असं वाटत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांना स्वर्गीय केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय। शिवनेरी पाठोपाठ आता सिंहगड किल्ल्यावर देखील प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आलाय। वन विभागाकडून सिंहगड किल्ल्यावर प्लास्टिक बंदीचे आदेश देण्यात आले असून येत्या 5 जून पासून आदेशाची अंमलबजावणी होणार आहे। राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 48 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे, तर पुण्यातील तापमान 40 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासह कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले। सीमा भागात पोलिसांनी नाकेबंदी केली असून दिवसरात्र वाहनांची तपासणी केली जाते। सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यानं तसंच मार्च अखेरीस वाहन खरेदीची शक्यता अधिक असते। त्यामुळे आज आणि उद्या आरटीओ विभागाचं काम सुरू राहण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान कर वसुलीचं कामकाज देखील सुरू राहणार आहे। भुसावळकरांवर हतनूर धरणाची कृपा कायम राहिली आहे। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणी टंचाई असल्यानं 6 आवर्तनं सोडून देखील हतनूर धरणातील जलसाठा समाधानकारक असल्यानं भुसावळमधील अनेक गावांना पाणी टंचाईची फारशी चिंता नसणार आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मेगा ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात आलेले आहेत। या कालावधीमध्ये लोकल सेवा विलंबाने धावतील।
वांद्रे येथील उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या जागेचा ताबा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत हे वारंवार आदेश देऊन देखील राज्य सरकार स्पष्ट करत नसल्यानं उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला। उच्च न्यायालय प्रशासनाला जागेअभावी किती अडचणी येतात याची सरकारला जाणीव तरी आहे का? आम्हाला कठोर आदेश देण्यासाठी भाग पाडू नका अशी ताकीद देखील न्यायालयानं सरकारला दिली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मद्यविक्रीचे नवे परवाना दुरुस्ती आणि नूतनीकरण प्रक्रिया आचारसंहिता संपेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे। तसंच प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास अगोदरपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे घोषित करण्यात आले। जळगाव जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाच नवी पेठ भागातील पाईपलाईन फुटली, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय। लवकरात लवकर ही पाईपलाईन दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी अशी मागणी नागरिक करतायत। बीडच्या माजलगाव धरणातून फिल्टरवर पाणी पुरवठा करणाऱ्या 2 विद्युत मोटारी जळाल्यामुळे उन्हाळ्यात माजलगाव शहरातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे। रात्रीच्या वेळी विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं बॅटमॅन पथक स्थापन केलंय। या पथकाची तपासणी रेल्वेच्या पथ्यावर पडली असून रात्रीच्या वेळी प्रवासी तिकीट काढून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे। बॅटमॅन पथकांची तपासणी सुरू झाल्यानंतर संबंधित रेल्वे स्थानकांच्या तिकीट विक्रीमध्ये सरासरी 8% वाढ झाली आहे। मुंबईत दीर्घकाळानंतर अग्निशमन दलात तब्बल 910 जवानांची भरती करण्यात आली आहे। या भरती प्रक्रियेमध्ये 250हून अधिक महिलांचा समावेश आहे, तर पहिल्या टप्प्यात 459 जवान कर्तव्यावर हजर झाले। नवी मुंबई महापालिकेनं पावसाळापूर्व कामांच्या आराखड्याला सुरुवात केली आहे। पावसाळापूर्व नालेसफाई वेळेमध्ये पूर्ण करावी, 15 मे नंतर खोदकामाची परवानगी देऊ नये, पावसाळापूर्व सर्व कामं 30 मे पर्यंत पूर्ण करावीत अशा सूचना आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी दिल्या। वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीचं वन नेशन वन सीईटी हे धोरण आता पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू करण्यात येणार आहे। त्यासाठी विद्यापीठ स्तरावरील पेट परीक्षाऐवजी नेट परीक्षाच पात्रता चाचणीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे। मुंबईतील जेजे रुग्णालयातील अग्निसुरक्षा अधिक सक्षम होणाऱ्या वैद्यकीय शिक्षण विभागानं अग्निसुरक्षा प्रणाली आणि अग्निप्रतिबंधक योजना राबवण्यासाठी 51 कोटींचा निधी मंजूर केलाय। सीईटी सेलनं विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात पुन्हा बदल केलाय। गेल्या काही दिवसातील हा तिसरा बदल असून सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलंय। राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये 4 ते 6 एप्रिल दरम्यान पॅट चाचणीचं आयोजन करण्यात आलंय। मात्र त्याचवेळी मुंबईतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आलंय। त्यामुळे परीक्षा घ्यायची की निवडणूक प्रशिक्षणाला जायचं असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिलाय। उन्हाच्या झळांमुळे एकीकडे जीवाची काहिली होत असतानाच दुसरीकडे फळं भाजीपाला करपू लागली आहेत। कोकणात हापूस, खानदेश मराठवाड्यात केशर आणि पश्चिम महाराष्ट्रात डाळिंब आणि द्राक्ष पिकं करपू लागल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्यांची आवक सुरू झाली असून दिवसभरात कोकण आणि दक्षिणेतून तब्बल 1027 टन आंब्यांची आवक झाली आहे। गुढीपाडव्यापर्यंत 1 लाख पेट्यांचा टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे। सोयाबीनला 3 ते 3.5 हजार रुपये भाव मिळत असल्यानं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 3 वर्षापासून सोयाबीन घरातच ठेवला होता। मात्र 3 वर्षात सोयाबीनची आवक प्रचंड वाढल्यानं अपेक्षित भाव मिळाला नाही आणि त्यात आता घरात ठेवलेला सोयाबीन पूर्णपणे काळवंडून गेल्यानं शेतकरी संकटात सापडले। संभाजीनगरात केवळ एका दिवसात तापमानात 5.6 अंशांनी वाढ झाली आहे। रात्रीच्या तापमानातील वाढीमुळे आणि असह्य उकाड्यानं नागरिक हैराण झालेत, तर हा उकाडा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून कमाल तापमान सरासरी 32 ते 35 अंशांच्या घरात आहे। या वाढत्या उन्हामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलाय। बुलढाण्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। अनेक भागात गारपीट झाल्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी आणि शाळू मिरची या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हतबल झालाय। पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या उरुळी कांचन पोलिसांनी विषारी गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 4.5 लाख रुपयांची 3900 लिटर दारू नष्ट करण्यात आली आहे। दारू पिण्याकरता पैसे न दिल्यानं एका तरुणाला मारहाण करून त्याचा पाय मोडल्याची घटना उल्हासनगरच्या धोबीघाट परिसरात घडली आहे। मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्यानं पोलिसांचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित झालाय। अनेक दिवसांपासून पालिकेनं शहरातील अतिक्रमण पाडायला सुरुवात केली आहे। शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न खंडपीठात गेल्यानं शहरातील अनेक भागांनी मोकळा श्वास घेतलाय। पहाडसिंगपुरा येथील अवैध बांधकाम देखील पालिकेनं पाडण्यास सुरुवात केली आहे।
उल्हासनगरमधील एका घरात घुसून चोरट्यांनी मोबाईल चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। दिवसाढवळ्या चोरी झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे, तर आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेणं सुरू आहे। मुळशी तालुक्यातील काशिक भालगुडी डोंगरावर वणवा लागल्यानं मोठ्या आगीचे लोळ उठत असून वणव्यानं रौद्र रूप धारण केलं होतं। या आगीमध्ये वनसंपदेसह काही प्राणी देखील आगीत जळून खाक झालेत। तर या घटनेनंतर मुळशी वन विभाग कधी गंभीर होणार असा सवाल मुळशीकर विचारू लागले। पंढरपुरातील यमाई तलाव ट्रॅकवर रंगपंचमीच्या निमित्तानं आज रंगोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी पर्यावरणपूरक रंगांची उधळण करण्यात आली। नाशिकमध्ये आज रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळत असून गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा रहाड रंगपंचमीची आहे। रहाड रंगपंचमीमध्ये हजारो नाशिककर सहभाग नोंदवतात। दुपारनंतर या रंगपंचमीला सुरुवात होणार आहे। कल्याणमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि यामुळे या स्वागत यात्रेला विशेष महत्त्व असणार आहे। 6 एप्रिलपासून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे, तर सामाजिक संदेश देणारे 25 चित्ररथ देखील काढण्यात येणार आहेत। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन या गावातील प्रसिद्ध असलेल्या बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे। काशीनाथाचं चांगभलच्या गजरात यंदा यात्रा सुरू झाली आहे। दर्शनासाठी लाखो भाविक यात्रेमध्ये सहभागी झाले। साताऱ्यातील बावधन येथे बगाड यात्रेला सुरुवात झाली आहे। यावेळी बगाडचा छबिना काढण्यात आला। गावातून वाजत गाजत छबिनाची मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी होते। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेची बैठक पार पडली। यात जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। दादा भुसेंसह शंभूराज देसाई, नरेश मस्के आणि सुहास कांदे या बैठकीला हजर होते। या बैठकीमध्ये ठाणे आणि नाशिकसह काही जागांबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान कोणत्याही जागेबाबत तिढा नसून शिवसेनेच्या या आधीच्या जागा आम्हाला मिळाव्यात हा शिवसैनिकांचा आग्रह असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलंय। ऐन लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय। तसंच त्यांनी भाजपच्या सुजय विखेंविरोधात लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। विजय शिवतारेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असं सूचक वक्तव्य शिवतारे यांनी केलंय। दरम्यान बैठकीमध्ये काय झालं त्याची माहिती उद्या कार्यकर्त्यांसमोर मांडणार असल्याचं देखील ते म्हटलेत। दुसरीकडे गरज असल्यास पुन्हा एकदा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील शिवतारे म्हटले। अमरावतीमध्ये नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले। दिनेश बुब अमरावतीसाठी एक चांगला पर्याय असू शकतो असंही त्यांनी म्हटलंय। तसंच आमची जी लढाई आहे ती अमरावतीपुरती मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार असल्याचं बच्चू कडू म्हटलंय। गाझा शहरातील होली फॅमिली चर्चमध्ये आश्रय घेतलेल्या ख्रिश्चन नागरिकांनी गुड फ्रायडे मासमध्ये सहभाग घेतला। 7 ऑक्टोबरला इस्रायल हमास युद्ध सुरू झाल्यानंतर सुमारे 600 नागरिकांनी चर्चच्या संकुलात आश्रय घेतलाय। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या 2022च्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालानुसार गाझामध्ये अंदाजे 1300 ख्रिश्चन राहत होते आणि अंदाजे 50,000 ख्रिश्चन पॅलेस्टिनी वेस्ट बँक आणि जेरुसलेममध्ये राहतात। पाकिस्तानच्या कराची शहरात शुक्रवारी इस्रायलनं गाझावर केलेल्या बॉम्बफेकीचा निषेध केला। बॅनर आणि पोस्टर्स घेऊन त्यांनी फ्री पॅलेस्टाईनचा नारा दिला। इस्रायलनं पॅलेस्टाईनचा ताबा घेतलाय। आपण सर्वांनी इस्रायल विरोधात खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे असं आवाहन यावेळी करण्यात आलं।